भाजप विधिमंडळ पक्षनेता निवडीसंदर्भात 4 डिसेंबरला आता बैठक होणार आहे। सकाळी 11 वाजता भाजप विधिमंडळ पक्षनेता निवडीकरता ही बैठक होईल। दरम्यान विधिमंडळ पक्षनेता निवडीकरता भाजपचे निरीक्षक ठरले आहेत। विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांची निरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे। भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी उद्या मुंबईत येतील अशी माहिती आहे, तर दुसऱ्या निरीक्षक निर्मला सीतारामन बुधवारी सकाळी मुंबईमध्ये येणार आहेत। अभिषेक मुठाळ आपल्याला अधिकचे अपडेट येतील। अभिषेक, पुढच्या 2 दिवसांमध्ये निरीक्षक मुंबईत येत आहेत, ही सगळी प्रक्रिया कशी असेल, काय काय घडू शकतं पुढच्या 2 दिवसात? अभिषेक, अश्विन, जर का पाहायचं तर भाजपचाच जो विधिमंडळ गटनेता असणार आहे तोच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार, हे सध्याला तरी आपल्याला स्पष्ट पाहायला मिळत आहे। एकूणच भाजपचा गटनेता कधी निवड होणार असे प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत होते आणि आता पाहायचं तर दिल्लीवरनं ऑब्झर्व्हर देखील नियुक्त करण्यात आलेले आहेत। यामध्ये जे गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत विजय रुपाणी, सोबतच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। ते निरीक्षक म्हणून आपल्याला 4 तारखेच्या बैठकी येताना पाहायला मिळणार आहे। जे 4 तारखेची बैठक आहे, विधिमंडळ जो गटनेता आहे त्याची नियुक्ती आपल्याला या दोघांच्याही उपस्थितीमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळेल। आमदारांची बैठक ही सकाळी 11 वाजता बोलवण्यात आलेली आहे। 4 तारखेला ही बैठक आपल्याला पार पडताना पाहायला मिळेल आणि त्यावेळीच हे दोघंही ऑब्झर्व्हर जे दिल्लीवरून नियुक्त करण्यात आलेले होते ते इथं येतील, त्यांची उपस्थिती असेल। त्यांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण जी निवड प्रक्रिया आहे ती आपल्याला पार पडताना पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतरच एकूणच जे भाजपचे आमदार असतील ते यामध्ये कोण आपल्याला गटनेता पाहिजे या संदर्भात बैठकीमध्ये आपले प्रश्न जे असतील, जे मागण्या असतील ते आपल्याला मांडताना पाहायला मिळतील आणि त्यानंतर एकूणच सत्ता स्थापनेसाठी महायुतीकडनं दुपारनंतर दावा करण्यात येणार आणि त्यानंतर आपल्याला जो शपथविधी आहे तो 5 एप्रिल रोजी होताना पाहायला मिळेल। त्यामुळे एकूण यामध्ये जर का पाहायचं तर भाजपचा हा जो विधिमंडळ गटनेता आहे तो आपल्याला महत्त्वाचा मानला जातोय, कारण की सर्वाधिक जागा हे सध्याला आपल्याला भाजपच्या पाहायला मिळतात आणि त्यामुळेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा देखील भाजपचाच गटनेता असेल, हे आता तरी स्पष्ट दिसतंय। अभिषेक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।